केडगाव संजय कांबळे मित्रमंडळातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। केडगाव येथे संजय कांबळे मित्रमंडळाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला। केडगाव महामार्गावरील बाबासाहेबांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमात सिद्धांत कांबळे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली। यानंतर समाजाच्या वतीने भीमगीत सादर करत बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा देण्यात आला। कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते सिद्धांत कांबळे, प्रतीक नरोडे, करण पाचारणे, डॉक्टर विश्वास गायकवाड, संकेत साळवे, अक्षय पाचारणे, अक्षय उमाप, बंटी गायकवाड, प्रशांत शिंदे, सुमेध डंबाळे, साई शेलार आदींची उपस्थिती होती। या प्रसंगी सिद्धांत कांबळे म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेला सामाजिक, बौद्धिक आणि घटनात्मक वारसा अनमोल आहे। समानतेचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी आजीवन संघर्ष केला। पर्यावरण, स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य ही बाबासाहेबांच्या प्रगत विचारसरणीची आधुनिक रूपे आहेत। आजच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही स्वच्छता करून बाबासाहेबांना अभिवादन केले। कार्यक्रमाच्या शेवटी संविधान मूल्ये जपून समाजहिताचे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। आज रोजी 6 डिसेंबर 1956 रोजी महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं। ही बातमी महाराष्ट्रातच नव्हे, देशातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात वाऱ्यासारखी पसरली। ही बातमी समजताच 183 देशांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी त्यांचा राष्ट्रीय ध्वज हा खाली घेतला। तसंच आज केडगाव भागातील सर्वच नागरिक व ग्रामस्थ आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी इथं उपस्थित बाबासाहेबांना अभिवादन करून पुष्पहार करून आम्ही अभिवादन केले। सर्वात प्रथम सगळ्यांना जय भीम, जय शिवराय। 6 डिसेंबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण झालं। आज त्याच निमित्ताने आम्ही केडगाव परिसरामध्ये संजय एकनाथ कांबळे यांच्या मार्फतीमध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी आज इथं जमलो आहोत। तसेच त्याचप्रमाणे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध पद्धतीच्या नुसार वंदना घेतली आणि बाबासाहेबांना वंदन केलं। तर सगळेजण जमले आहोत। जय भीम, जय संविधान।